अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर. रोहित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अपघाताचा व्हिडिओ दाखवला. अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टरांनी सांगितलं. दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांची माहिती. तर अपघातातील अनेक मुद्द्यांवरून रोहित पवार अमित शहांना भेटण्याची शक्यता. विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू. सत्य बाहेर आलंच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. तर भारतीय चौकशी यंत्रणांवर शंका उपस्थित करू नका, फडणवीसांचा सल्ला. डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेची पाहणी. लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार. व्हीएसआर कंपनीच्या विमानात ब्लॅक बॉक्स बंद असतात. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा, अतुल लोंढेंची मागणी. पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे. रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी. रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेनं आमचं समर्थन, मात्र चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये, अनिल पाटील यांचं उत्तर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची घेतली भेट. सुनेत्रा पवारांसह तटकरे, पटेल, पार्थ पवारही उपस्थित. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांमध्ये जवळपास 40 मिनिटं बैठक. एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीबी सोबत राहणार. मोदींची सुनेत्रा पवारांना ग्वाही, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय आणि पार्थ पवारांमध्ये मतमतांतर, सूत्रांची माहिती. जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीत संग्रहालय करण्यावर ठाम. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर. तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान. 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड. मुंबई महापालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान. रितू तावडे अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन. नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ. बोलण्याची संधी न दिल्यानं नगरसेवक आक्रमक, तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग. सिंधुदुर्गच्या जिल्हा नियोजन बैठकीत नितेश राणे संतापले. महावितरणच्या कारभारावर संताप. हलक्यात घेताय का? भर सभेत राणेंचा अधिकाऱ्यांना दम. माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीनं करण्याचा प्रयत्न. कटाचे मास्टरमाइंड धैर्यशील मोहिते पाटील. राम सातपुतेंचा गंभीर आरोप. राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. भगतसिंह कोश्यारी यांची टीका. तर शिवरायांच्या भूमीत मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, कोश्यारींचा राज ठाकरेंना सल्ला. पुण्यातील 69 भाजप उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन. भाजप विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर कारवाई. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश. जातीय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही ही फसवणूक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक. 23 मार्चला दिल्लीत आंदोलनाचा इशारा. प्रकरणी सरेंडर केलेल्या राजपाल यादवला सोनू सूदकडून मदतीचा हात. कठीण काळात कलाकारांनी एकत्र यावं, सोनू सूदचं ट्विट करत आवाहन. T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय. अटीतटीच्या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला हरवलं.